नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान शेवभाजी खानदेशच्या पद्धतीने. नाही शेव तळून घ्यायची, नाही विकत आणायची, तरीसुद्धा भाजी अगदी चविष्ट अशी चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा किंवा अचानक पाहुणे आले तेव्हाही तुम्ही पटकन ही भाजी बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला वाटण्यासाठीचे मसाले भाजून घेऊयात. तर इथे मी 2 मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत आणि 2 ते 2.5 इंचाचे असे ओल्या नारळाचे तुकडे. नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही 2 ते 2.5 इंच एवढं घेऊ शकता. आता गॅसवर जाळी ठेवून घेतली. यावर आपण कांदा ठेवूयात. कांद्याला असे मी 4 ते 5 भागात चिरा देऊन घेतल्या. कांदा आणि खोबरं भाजून घेऊयात. खोबरं लवकर जळतं म्हणून पटकन असं उलटपालट करायचं. दोघेही बाजूने खोबरे भाजून घेतले आणि बाजूला काढून घेतले. कांदा भाजतोय तोपर्यंत इथे आपण एक छोटंसं वाटण करून घेऊयात. तर इथे मी थोडीशी लसणाची पात घेतली आहे, 2 हिरवी मिरची, अर्धा ते 1 चमचा एवढे जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 ते 2 लसण पाकळी आणि थोडीशी कोथिंबीर. मिक्सरला हे बारीक वाटून घेऊयात. हवं तर पाणी घालूनसुद्धा अगदी बारीक अशी पेस्ट करू शकता. तर इथे मी असं हे बारीक कोरडंच वाटून घेतलं. त्यानंतर आता एका भांड्यात बेसन पीठ घेतलं 1.5 वाटी एवढं. बेसनाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. बेसनापुरतं चवीनुसार मीठ. आपण इथे 2 हिरवी मिरची घेतली म्हणून अगदी अर्धा ते पाव चमचा एवढे लाल मिरची पावडर. त्यानंतर चिमूटभर हळद घातली आणि जो आपण ठेचा करून घेतला होता हिरवी मिरची लसूणचा तो घातला. आता पोहे खाण्याचे 1 चमचा एवढे तेल घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर इथे मी वाटणामध्ये 2 हिरवा लसूण घेतला होता, हिरव्या लसणाची पात. ओला लसूण होता तो थोडासा कापून घेतला बारीक कोथिंबिरीसोबत आणि त्यानंतर 2 ते 3 सुक्या लसण पाकळ्याही. नसेल तुमच्याकडे हिरवा लसूण तर अजून 2-3 लसणाच्या पाकळ्या वाढवून घेऊ शकता आणि सर्व असं पाणी घालून बारीक पेस्ट करायची. आता सर्व हे थोडं थोडं पाणी टाकून एकसारखं भिजवून घेऊयात. सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर हाताने थोडं थोडं पाणी करत चांगलं एकसारखं घट्टसर भिजायचं. जास्तही पातळ नाही किंवा अगदीही घट्ट नाही. तर हे पहा भजींच्या पिठासारखंच भिजायचं, त्यापेक्षा थोडं घट्ट ठेवायचं म्हणजे हाताच्या उष्णतेने हे अजूनच पातळ होईल. म्हणजे शेव करतेवेळी थोडासा पाण्याचा हात लावून आपण पुन्हा भिजू शकतो. आता पीठ भिजून थोडंसं झाकण ठेवून बाजूला ठेवलं. आता मसाले आपण थोडेसे तेलामध्ये परतवून घेऊयात. तर कांदे आणि खोबरेही भाजून गेले होते, काढून घेतलेत. गॅस मी मगाशीच बंद केला होता. त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून घेतला. यात थोडेसे तेल घातले आणि तेलात कांदा असा परतवून घेऊयात. वरचं जे जास्त काळं असेल ते काढून घेऊ शकता आणि कांदा भाजल्यावरही आतमध्ये कडक असतो म्हणून तो असा थोडासा फोडून घ्यायचा आणि अगदी अर्धा ते 1 मिनटं असं तेलात कांदा परतवून घेतला. तव्यावरच थोडासा बाजूला ठेवून घेतला आणि जे आपण ओलं नारळ भाजून घेतलं होतं तेही असे काप करून घेतले. यावरही थोडंसं तेल घातलं आणि मध्यम आचेवर आतपर्यंत असं तांबूस रंगावर खोबरेही ओले नारळही भाजून घेऊयात. थोडेसे तेलात परतवून घेऊयात. ओली नारळाचाही असा तांबूस रंग झाला. तव्यावरच थोडंसं बाजूला केलं. यात आता 1 ते 1.5 चमचा एवढे धने घातले आणि धनेही या तेलात तेलकट तवा आहे यातच भाजून घेतलं. आता सर्व मिक्स करून घेऊयात. गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवला आहे आणि यातच आता आले आणि लसूण घातले. 8 ते 9 लसूण पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि यासोबतच अर्धी मूठ कोथिंबीर, देठासहितच मी इथं कोथिंबीर घेतली आहे किंवा तुम्ही कोथिंबीरीची देठही घेऊ शकता. खूप छान चव येते. अजून 1 ते 2 मिनटं हे चांगलं मध्यम ते मंद आचेवर भाजून घेतलं. आता गॅस बंद केला आणि सर्व हा भाजलेला मसाला आता काढून घेऊयात. तर थोडेसे तेलामध्ये पुन्हा अजून मी हे परतवून घेतलं आणि मसाला आता काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात. मसाला थंड झाला. आता इथे मी बारीक असं वाटण करून घेतलं. तर हे पहा वाटण आपलं तयार आहे. आता भाजी वगळणीसाठी किंवा फोडणीसाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल. तेल साधारणच गरम आहे तेव्हाच
अर्धा ते पाऊण चमचा एवढा कांदा लसूण मसाला घालूयात. त्यानंतर 1 चमचा एवढे लाल मिरची पावडर आणि एक लहान आकाराच्या टोमॅटोच्या फोडी घालून मंद आचेवर हे परतवून घेऊयात, म्हणजे आपले पावडर मसालेही मग करपत नाही. तेल जर जास्त कडकडीत झालं असेल तर टोमॅटोच्या फोडी घातल्यामुळे त्याचं तापमान कमी होऊन मसाले आपले जळत नाही किंवा करपत नाही. यात अजून अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला. अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला घालून मंद आचेवर पावडर मसाले परतवून घेतले. यात आता वाटण घालूयात. तेल जर तुमचं जास्त तापलं असेल तर सुरुवातीला वाटण घाला. वाटणावरच पावडर मसाले घाला. नवशिक्यांसाठी सांगते, नाहीतर पावडर मसाले करपतात. आता वाटण घातल्यावर तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊयात. टोमॅटोही मऊ पडेपर्यंत परतवून घेऊयात. टोमॅटो पर्याय आहे, आवडीनुसार आवडत असेल तर घाला, नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल. तरीही भाजी खूप छान होते हा रस्सा. आता इथे मी एक अर्धा ते पाव चमचा एवढी हळद घातली आणि सर्व हे पुन्हा एकदा चांगलं परतवून घेऊयात. वाटणाचं प्रमाण आणि रंग बदलेपर्यंत चांगलं परतवून घेतलं तर हे पहा, आता वाटणाचं प्रमाणही कमी झाला आणि रंगही बदलला. चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं मध्यम ते मंद आचेवर. आता कडेने असं तेल सुटतंय, वाटणातून तेल वेगळं होतंय तोपर्यंत परतवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं. त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं. आता सर्व हे मिक्स करून घेतलं. आता मसाले आपण चांगले शिजवून घेऊयात. गॅस मंद आचेवर करायचा, अगदी मंद आचेवर करून यावर काही सेकंदांसाठी झाकण ठेवूयात. 31 ते 40 सेकंदांनंतर आता झाकण काढून घेतले तर हे पहा, मस्त असं मसाल्याला तेल सुटले आहे. तेल अगदी वेगळं होत आहे. चांगलेही मसाले शिजवून घेतले. जेवढा मसाला शिजला तेवढीच कुठलीही रस्सा भाजी, सुक्की भाजीला चव छान येते. आता यात घालूया गरम पाणी. गरम पाण्यामुळे रश्श्याला तर्रीही छान येते. जेवढी मला रस्सा भाजी वाढवून घ्यायची होती तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेतली आणि हे सगळं आता ढवळून घेऊयात. एकसारखं मिक्स करून घेऊयात. आत्ताच रश्श्याला खूप छान असा तवंग आला आहे. हे पहा, अगदी तर्री आली आहे, मस्त असा तवंग आला आहे. एकदा पुन्हा सगळं हे ढवळून घेतलं तळापासून. तर एवढी अशी मी ही पातळ रस्सा भाजी ठेवली आहे. थोडीशी पातळ ठेवली की मग शेव घातल्यावर अजूनच घट्टसर आणि दाटसर हा रस्सा होतो. आता एक पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात. चांगली खळखळ उकळी आल्यानंतर चवीनुसार आता मीठ घालूयात आणि एकदा पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊयात. मीठ घातल्यावर चांगलं हे ढवळून घेतलं, एकदा मिक्स करून घेतलं आणि अजून हा रस्सा 1 ते 2 मिनटं चांगला खळखळ उकळू देऊयात. मध्यम आचेवर रस्सा असा उकळतोय तोपर्यंत इथे आपण जे बेसन पीठ भिजवून घेतलं होतं ते पाहूयात. आता इथे मी हा जो आपण पुरी काढतो त्याच झाऱ्याला असं तेल लावून घेतलं. झारणीला दोघंही बाजूनी असं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हात करायचा आणि यावर बसेल एवढा गोळा ठेवायचा. बोटाने हे झारायचं नाही, तर असं हे हाताच्या तळजणीने थोडंसं प्रेस करायचं आणि मग अशी ही शेव पाडून घ्यायची. तर हे तुम्हाला जवळून दाखवते की झारणीत एकसारखी शेव पडते. सर्व जे होल आहेत, छेद आहेत झारणीचे, ते सर्व असे भरले आहेत, म्हणजे सर्व बाजूने एकसारखी शेव पडते. तर हे पहा, अगदी लांबसडक अशी मस्त खळखळ उकळीमध्ये शेव पाडायची. तर शिल्लक राहिलेल्या पिठाची ही सर्व शेव अशी झारून घेतली आणि आता मध्यम आचेवर 1-2 ते 3 मिनटं मस्त अशी शेव शिजवून घेतली. तर शेव आपली शिजत आली आहे. हे पहा, शेव वरती तरंगते आहे, म्हणजे शेव आपली शिजून झाली आहे. तरीही गॅस मंद आचेवर मी 1-3-4 मिनटं असंच ठेवली आणि आता 2-3 मिनटानंतर मंद आचेवरून गॅस बंद केला. आता वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम खानदेशच्या पद्धतीने गावरान शेवभाजी रस्सा सर्व करूयात. अगदी टेस्टी असा चविष्ट हा शेवभाजी रस्सा लागतो. चपातीसोबत, भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी तर मस्त लागतो. अगदी टेस्टी. अचानक पाहुणे आले तेव्हाही बनवू शकतो किंवा दुपारच्या जेवणात 2 भाज्यांऐवजी एकच भाजी बनवू शकतो. आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.